नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. तर लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सुमारे 3,000हून अधिक. तर नेमकं काय आहे रिझन, काय आहे महत्त्वाची बातमी, हे आपण जाणून घेऊया. त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. तर जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती घोषित केली होती. तर त्या अंतर्गत पात्र ठरलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना शासनाकडून दर महिन्याला 1,500 रुपये देण्यात येत होते आत्तापर्यंत. तर गेल्या 5 महिन्यात 2.5 कोटींपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्या खात्यात आत्तापर्यंत 7,500 रुपये जमा झाले आहेत. जसं की सगळ्यांना माहिती आहे, 1,500 रुपये आणि 6 हप्ते झाले तर त्यांचे 7,500 रुपये जमा झाले आहेत. पण तसेच आमचं सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,100 रुपये देऊ असं त्यांनी सरकारने महायुतीने विधानसभेच्या याच्यामध्ये सांगितलं होतं प्रचारादरम्यान, की जास्त आले तर 2,100 रुपये सगळ्या महिलांना देण्यात येणार आहेत. तर या योजनेचा जो आहे तो कोट्यावधी महिलांनी लाभ घेतला आणि महायुतीला भरघोस मतदान करत त्यांना पुन्हा निवडून दिलं. मात्र लाडक्या बहिणींची जी आहे ती या योजनेची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या त्या लाडक्या बहिणींचे अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविका मात्र त्यांच्या मोबदल्यापासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आली आहे. म्हणजे काय, की ज्या अर्ज भरून सांगितलं, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की अंगणवाडी सेविकांची तुम्ही मदत घेऊ शकता, सरकारने त्यांना ते अधिकार दिलेले आहेत. पण लाडक्या बहिणींचे अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांनाच मात्र या मोबदल्यातून वंचित राहिल्याची बातमी समोर आली आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रति अर्जामागे 50 रुपये देण्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र ही योजना सुरू होऊन 4 महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला आहे, तरीही अजून अंगणवाडी सेविकांना त्याचा मोबदला मिळाला नाही. म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीचा अर्ज म्हणजे फॉर्म जो भरण्यामागे अंगणवाडी सेविकांना 50 रुपये दिले जाणार होते असं सरकारने घोषित केलं होतं. पण लाडक्या बहिणींचे अर्ज भरून घेणाऱ्या ताई मात्र वंचित, अंगणवाडी सेविकांना मोबदलाच मिळालेला नाही. तर का नाही मिळाला, कुठे अडते, हे सरकारचा जो हे प्रश्न आहे, सरकारकडे समोर प्रश्न मांडला आहे अंगणवाडी सेविकांनी. तर महिलांचे अर्ज भरून घेण्याचं काम अंगणवाडी सेविकांवरही सोपवण्यात आलं होतं. पण हे अर्ज भरून घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी प्रति अर्ज 50 रुपये देण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितलं होतं. तर योजनेचा जास्तीत जास्त लाभ महिलांना देता यावा या त्यामागचा मूळ उद्देश होता, की काही महिलांना माहिती नसतं कसा फॉर्म भरायचा किंवा त्यांचा प्रॉब्लेम येत होता. त्याच्यामुळे अंगणवाडी सेविकांना ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेण्याचा अधिकार दिला होता. तर या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम जे होते ते अंगणवाडी सेविकांवरही सोपवण्यात येणार होते. तर सेविकांनी आपलं नेहमीचं काम जे आहे ते सांभाळत लाडक्या बहीण योजनेसाठीही महिलांचे अर्ज भरून दिले आणि त्यांची जी कामं होती त्यांनी पार पाडली. तर प्रामाणिकपणे काम करत लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांच्याकडनं काही राहिलं नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे. तर लाडक्या बहिणींना तर पैसे मिळाले, पण आमचा मोबदला कधी, असं त्यांनी प्रश्न समोर मांडला आहे. तर महिलांना गेल्या 5 महिन्यात 7,500 रुपये मिळाले. तर 4 महिने झाले तरी अंगणवाडी सेविकांना एकही अर्ज भरून घेतल्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. असं सरकारकडून त्यांना पैसे देण्यात आलेले नाहीत. तर जळगाव जिल्ह्यातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या मोबदल्यापासून या वंचित आहेत आणि जिल्ह्यात 3,500 पेक्षा जास्त अंगणवाडी सेविका, मात्र त्यांच्यापैकी कोणत्याही अंगणवाडी सेविकाला या योजनेचा अर्ज भरण्याचा मोबदला मिळाला नाही आहे. तर 4 महिनेही उलटून गेले, सगळ्या महिलांना फायदाही झाला, 7,500 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये आलेही, तरी पण अंगणवाडी सेविकांना पैसे मिळाले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. तर तो मोबदला मिळेल का, कधी मिळेल, असा त्यांनी प्रश्न सरकारपुढे मांडलेला आहे, की लाडक्या बहिणींच्या अर्जाचे पैसे मिळाले पण आमचे पैसे कधी मिळणार, असं त्यांनी खंत व्यक्त केली आहे. तर आता बघू सरकार त्याच्यावर काय निर्णय घेते, सरकार त्यांना पैसे देणार आहे की नाही, त्यांचा मोबदला काय देणार आहे सरकार, हे पाहण्यामध्ये सर्वांचं लक्षच आहे. आणि लाडक्या बहिणींसाठी पण जो डिसेंबरचा हप्ता आहे तोही कधी येणार आहे, त्याच्यासाठीही प्रश्न समोर उभेच आहेत. तर त्यावरही सरकार काय उत्तर देते यांच्याकडे लक्ष आहे, की सरकार नेमकं कोणता निर्णय घेत आहे. तर तेही अपडेट लवकरच मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल सरकारने अपडेट दिल्यावर. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.